झोपायचं व्यसन असतं, कोणाला गाणी गायचं व्यसन असतं, कोणाला चित्रकलेचं व्यसन असतं, कोणाला अभ्यासाचं व्यसन असतं. ही व्यसन झाली त्याच्यामध्ये आपल्याला आपली स्वतःची प्रगती होत असते. पण काही व्यसनं अशी आहेत की त्याच्यामुळे आपल्याला हानी पोचते. मग त्या हानी पोचणारी व्यसनं कोणती आहेत? तर तंबाखू, सिगरेट, दारू ही व्यसनं आहेत. त्यांच्यापासून आपल्याला काय होतं? शरीराला हानी पोचते. आता बघा, आपला परिसर, आपल्या शाळेमध्ये तंबाखूमुक्त अभियान राबवलं जातं. तंबाखूजन्य जे पदार्थ आहेत, म्हणजे तंबाखूमध्ये पान खातो आपण, ते पण विषारी आहे. तंबाखू, चुना, मावा, गोवा, गुटखा आणि तंबाखू घातलेली सिगरेट या सगळ्या वस्तू आपल्या शरीराला हानी पोचवणाऱ्या असतात. म्हणूनच शाळेमध्ये आपण व्यसनमुक्तीचे दूत आहोत. शाळेच्या 100 मीटर ॲडमध्ये कोणत्याही प्रकारचं असे विषारी पदार्थ, म्हणजे जे आपल्याला व्यसनं, आपल्याला त्रास होणारे पदार्थ विकणारी दुकानं असतील तर आपण त्यांना पत्र पाठवतो, अशा वस्तू विकायच्या नाहीत. आता तुम्ही बघितलं 2-4 दिवसापूर्वी व्हॉट्सअपवर तुकाराम मुंडे साहेबांनी दुधामधली भेसळ पकडली. त्याच्यानंतर काही विषारी पदार्थ मुलं तुम्ही कुरकुरे खाता तर ते तपासणीला पाठवलं आणि त्याच्यानंतर समजलं की हे मुलांच्या शरीराला हानिकारक आहेत आणि तो लगेच व्हिडिओ